वी.जी. शिवदारे अण्णा जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थिनींसाठी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। वी.जी. शिवदारे महाविद्यालयात महिलांसाठी मोफत संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन। दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित वी.जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूर यांच्या क्रीडा विभागातर्फे रुद्रशक्ती गुरुकुल व युगधर आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी कैलासवासी वी.गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी निमित्त महिलांसाठी मोफत संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी झाले। उद्घाटनप्रसंगी बोलताना संगीता हत्ती यांनी संरक्षण प्रशिक्षणासंदर्भातील आपले अनुभव कथन केले। संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले। मुलींना संरक्षणाचे तंत्र अवगत असल्यास प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले। संरक्षणासाठी शारीरिक ताकदीसोबतच चेहऱ्यावर आत्मविश्वास, मनात धैर्य आणि प्रसंगावधान असणे आवश्यक आहे। सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक मुलीने संरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक तथा आंतरवर्ग प्रमुख, पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या संगीता हत्ती यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आमच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी संरक्षणासह विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। यंदा सहकार महर्षी कैलासवासी वी.गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकहितवादी उपक्रमांची व्यापक मालिका राबविण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुलींसाठी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता प्रत्येक मुलीने संरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे। अशा प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि संकटांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते। समाजात सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घेऊन संरक्षणाची कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले। प्राध्यापक डॉ. एम.बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी प्रमुख पाहुण्या संगीता हत्ती यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सदर प्रशिक्षणासाठी 700 विद्यार्थिनींनी नाव नोंदवले आहे। सदर प्रशिक्षण हे 2 सत्रात चालणार असून सकाळी 9:30 ते 10:30 आणि सायंकाळी 4:30 ते 5:30 असे असणार आहे। यावेळी सिद्धेश्वर वाले, नरेंद्र गंभीर, सुभाष मुनाळे, प्रकाश वाले, सिद्धेश्वर मुनाळे, प्राचार्य डॉ. कलशेट्टी, प्राचार्य डॉ. कापसे, प्राचार्य वाजपेयी, अंजली तिवारी, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी.एस. सुत्रावे तसेच प्राचार्य डॉ. ए.बी. वळसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यासाठी रुद्रशक्ती गुरुकुल संस्थापक योगीनाथ फुलारी, मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन, प्रशिक्षका साक्षी कानगुडे, सोनाक्षी माडे, श्रद्धा सरवदे, अदिती नल्ला, गौरी माळी, जानवी मेत्रे हे सर्व प्रशिक्षक दि. 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रशिक्षण देणार आहेत। प्राचार्य डॉ. अनमोल वळसंगे यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. एम.बी. कांबळे यांनी केले। या कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखेतील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या त्या आदेशाप्रमाणे आम्ही युनिक इंग्लिश मीडियम स्कूलला स्पोर्ट्स फॉर ऑल ही कन्सेप्ट चालू केली, ज्याच्यामध्ये प्रवेश सर्व 5वी पासून ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थी हे दररोज सकाळी मैदानावरती 1 तास येत आहेत। त्यांना वेगवेगळे इव्हेंटचे तिथं प्रशिक्षण दिलं जातं, त्यातून ते विद्यार्थी घडत आहेत। दरवर्षी वेगवेगळ्या इव्हेंटचा रिझल्ट हा युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचा आलेला आपल्याला दिसून येत आहे। फक्त चेअरमन साहेबांचं एकच सांगणं किती परिवर्तन घडलं हा ह्याच्या मागचा सांगण्याचा हेतू आहे। मग त्यालाच अनुसरून मुलींसाठी आज आपण ऐकतोय, पाहतोय, तर आमच्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढा आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आमच्या या कॅम्पसमधील शिक्षण घेणाऱ्या मुलींना आपण असं काहीतरी एक वेगळं प्रशिक्षण द्यावं या हेतूने। याच्या आधी आपण जे प्रशिक्षण दिलं ते मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलेलं होतं, तर आता लाठीकाठी, दांडपट्टा, ढाल तलवार हे वेगवेगळ्या 11 शस्त्रांचं आपण प्रशिक्षण इथं देणार आहे। आणि दिनांक 13 ऑगस्टला आपण मध्ययुगीन शस्त्र दर्शन सोहळा इथं ठेवलेला आहे।
तर त्याच्या मागचा हेतू एकच आहे की जो विसर पडत चाललेला आहे आपल्या इतिहासाचा, कुठं तर त्याची थोडी जाणीव निर्माण व्हावी, ते काहीतरी आपल्याला ते शस्त्र ओळखता यावे, त्याची माहिती असावी, या हेतूने ते 13 तारखेचा आपण इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. उपस्थित श्री मुनाळे सर, श्री सिद्धेश्वर वाले सर, श्री नरेंद्र गंभीरे सर, श्री सिद्धेश्वर मुनाळे सर, प्राध्यापक कलशेट्टी सर, प्राध्यापक सुद्रावे सर, प्राध्यापक वळसंगे सर, तसेच पाटील सर, माझ्या आई तिवारी मॅडम, प्राध्यापक कापसे सर, श्री प्रकाश वाले सर आणि बाजपाई मॅडम. खरं तर खूप महत्वाचं आहे स्वसंरक्षण करणं, पण स्वसंरक्षण करताना फक्त लाठी काठी तलवारी भाले सगळे चालवता आले तर होत नाही. आपली मनाची तयारी खूप महत्वाची असते. मनाची तयारी करण्यासाठी आपण घरापासून सुरुवात करावी लागते. आपली रोजची कामं आपण स्वतः करावी लागतात. किती जणी आहेत स्वतःची कामं स्वतः करतात? काही जणी असंच हात वर करतात, पण आईला दररोज सगळी कामं करावी लागतात. थँक्यू. बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण काम करता स्वतःचं, पण जोपर्यंत आपण रोजची कामं स्वतःची स्वतः करत नाही, आईला घरात मदत करत नाही, घरात कपडे धुत नाही, भांडी घासत नाही, झाडून काढत नाही, तोपर्यंत आपल्या शरीराला व्यायामाची सवय लागत नाही. आज पहाटे उठल्यानंतर सर 3000 स्क्वेअर फूट मी पूर्ण वरपासून बाहेर रोड पर्यंत झाडते आणि मग तिथून आंघोळ करून परत स्विमिंगला जाते. 1.5 किलोमीटर स्विमिंग करते आणि तिथून येऊन काहीतरी खाते आणि पटकन 9 वाजता माझी ड्युटी सुरू होते, तिथे ड्युटीला जाते. मनाची तयारी पाहिजे. आपल्याला वाटतं की आता हे छोटा पॅकेट बडा धमाका आहे सगळे, तर एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय तुमच्या सर्वांचं की कमी वयात आपण सगळे प्रशिक्षक बनलात. तर जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस करतो तर त्यामध्ये आपण निपुण बनतो. तर ह्या सगळ्या कामाची सुरुवात तुम्ही कराल तर तुमची शारीरिक शक्ती वाढायला लागेल. आणि असं नाही की बदाम काजू खाल्ल्यावर किंवा ताजंच अन्न खाल्ल्यावर माणूस खूप शक्तिमान बनतो, असं काही नसतं. पूर्वीचे लोक न्याहारी करायचे. न्याहारीमध्ये शिळी भाकरी आणि असेल ती भाजी किंवा चटणी काही असायचं त्यात. त्यामुळे जे आहे ते पोटभर खाल्लं पाहिजे आणि ते सूर्योदयानंतर 2 तासात खाल्लं सुद्धा पाहिजे. त्यानंतर वेळेवर जेवण केलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, स्क्रीनवर आपलं स्क्रीन टाइम कमी केलं पाहिजे. माझा मुलगा MCA केला, आता जॉब करतोय. तो IT मध्ये जॉब करतो, पण त्याचं म्हणणं आहे मम्मी माझा स्क्रीन टाइम चेक कर. कधीही चेक केलं 1 तासापेक्षा कधीच त्याचा जास्त नसतो. आणि काम त्याचं तिथं असून सुद्धा काम संपलं की तो फक्त मम्मी बरोबर बोलतो किंवा मित्रांबरोबर बोलतो आणि मोबाईल बंद करून ठेवून टाकतो. ही सवय पाहिजे. आपल्याला काहीतरी बनायचं असेल तर तिथं आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. स्क्रीन टाइम वर वेळ घालवायचा नाही. रील पाहिलं एक की दुसरी रील पाहावीशी वाटते, आणखी तिसरी पाहावीशी वाटते. वर आपले बोटं फिरायला लागतात आणि आपण नको त्या गोष्टीकडे इन्व्हॉल्व होत जातो. त्यातच आपण कुठेतरी कुठल्या तरी लिंकवर क्लिक करतो आणि नको तिथे जाऊन अडकतो. मग आपला तिकडे शोषण सुद्धा होतं. पण मुख्य विषय आहे आपण रोज कसं स्वतःला तयार करायचं. तर घरातली कामं केली की आपण इथं येणार आहात. इथं आल्यानंतर जेव्हा आपण इथे जे व्यायाम दिले जातील ते सराव करताना तुम्हाला थकवा येणार आहे. पण माणसाला थकवा जिथं येतो तिथून आपण सुरुवात करायची असते. थकवा आला म्हणून थांबायचं नसतं. थकवा आला तर तिथून सुरुवात करायची असते.